25 जुलै 2022. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आदिवासी महिलेने राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्या चढल्या. त्या होत्या द्रौपदी मुर्मू. पण या भव्य क्षणामागे आहे एक वेदनादायी संघर्षमय प्रवास, जो प्रेरणादायी ठरला लाखो भारतीयांसाठी. 1958 मध्ये ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील एका छोट्याशा आदिवासी खेड्यात द्रौपदी मुर्मू यांचा जन्म झाला. संस्थाल समाजातील या मुलीचं बालपण गरिबीत गेलं, पण एक शिक्षणाची आस मात्र कधीही हरवली नाही. शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली. समाजसेवा हाच ध्यास घेतला. पण नियतीने एका मागोमाग एक जबर धक्के दिले. 2 मुलांचे निधन, पतीचे निधन, आई आणि भावाचा मृत्यू. थोड्याच वर्षात त्यांनी जवळपास सगळं गमावलं. त्यांनी स्थानिक नगरसेवक म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर रायरनपूर विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार झाल्या. स्वच्छ प्रतिमा, साधेपणा आणि जनतेशी घट्ट नातं यामुळे त्या लोकप्रिय झाल्या. यानंतर त्या झारखंडच्या राज्यपाल झाल्या. या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला. 2022 मध्ये राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून त्यांचं नाव जाहीर झालं. ज्यांनी लहानपणी शाळेसाठी संघर्ष केला त्या आज भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या. हा क्षण फक्त त्यांच्या वैयक्तिक विजयाचा नव्हता, तर आदिवासी समाजाच्या महिला शक्तीच्या आणि नव्या भारताच्या आत्मविश्वासाचा होता. द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास आपल्याला शिकवतो, किती अडचणी आल्या, किती दुःख सहन करावं लागलं, तरी शिक्षण, चिकाटी आणि सेवाभाव या गुणांनी माणूस राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचू शकतो. ही कहाणी आहे साध्या मातीतील जन्माची, वेदनेतून उभा राहिलेल्या स्त्रीची आणि भारताच्या समाजाच्या विश्वासाची. माहिती आणि व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा. धन्यवाद.